जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. त्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो. आपण जास्त टाइमपास न करता तुम्ही बघितलं असेल या प्रकरणामध्ये किती ॲक्ट आहे आणि प्रकरण किती आहेत मित्रांनो एकूण. जसं की हे बघा, हे पहिलं प्रकरण आहे. याच्यात किती ॲक्ट येणार आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो. जे की कलमे, आपण त्यालाच कलमे म्हणतो मित्रांनो. आपण टाइमपास न करता डायरेक्ट आपण काय करणार आहोत, कलम 1 पासून आजपासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगून देतो, ह्या आपल्या महानगरपालिका ॲक्टमध्ये एकूण 21 प्रकरण आहे मित्रांनो. 21 किती? 21. एक मिनटं खाली घेतो थोडंसं. हे सगळं आपण आज बघणार आहोत. चला, 21 प्रकरण आणि कलम किती मित्रांनो? प्रकरण किती आहे? प्रकरण 21. त्याच्यासोबतच हे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत, कारण हे तुमच्या नॉलेजमध्ये पाहिजे मित्रांनो. त्याच्यासोबतच 21 प्रकरण, 493 कलमे आहेत मित्रांनो. ॲक्ट, याच्यात सब ॲक्टसुद्धा आहे मित्रांनो. सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप करत घेऊन जायचं. आज फर्स्ट सेकंड म्हणजे 1 कलम 2 कलम, त्याच्यामध्ये सब पॉईंट किती आहे सगळं आपण घेणार आहोत. तर ते थोडक्यात तुम्ही बघणार. त्याच्यानंतर बघा, परिशिष्ट आहे मित्रांनो. परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3, परिशिष्ट 4 हे सगळं दिलेलं आहे. आणि वगळलेले किती आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जी PDF आपल्याजवळ अवेलेबल आहे मित्रांनो, जी की नेटवरून मित्रांनी घेतलेली आहे, तर त्या PDF मध्ये 2014पर्यंत दिलेलं आहे मित्रांनो. 2014पर्यंत. तर आपल्याजवळ 2025पर्यंत जे काही नवीन कलमे जोडले गेलेले मित्रांनो, ते सगळं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपली सिरीज चालू होणार आहे आजपासून. मागं मी व्हिडिओ टाकला होता की आपण घेणार आहोत मित्रांनो. आज आपण सगळं फ्रीमध्ये घेणार आहोत आणि तुम्हाला सगळी PDF मी फ्रीमध्ये देणार आहे. आणि जे आपल्या इंस्टावर मी टाकणारच आहे, टेलिग्रामवर टाकणारच आहे. त्याच्यासोबतच आज आपण फर्स्ट कलम घेणार आहोत, सेकंड घेणार आहोत. त्याच्यात सब पॉईंट आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. आणि जे ॲक्ट 2014 नंतर, जे 2014 नंतर जे काही याच्यात समाविष्ट झालेलं आहे, वगळलं गेलेलं आहे, खूप काही पॉईंट आहे मित्रांनो. त्यासाठी आपण नवीन सिलेबसनुसार हे लेक्चर घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज फर्स्ट लेक्चर आपण घेणार आहोत मित्रांनो. चला, कलम 1 मधून आपण स्टार्ट करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जे इथून पुढे लेक्चर होतील मित्रांनो, हे नक्कीच तुमच्या फायद्यासाठी ठरतील. त्यासाठी आपण काय करणार आहोत, एकदम सविस्तर बघणार आहोत. आणि जास्त डीप न जाता थोडक्यात आपण जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहेत मित्रांनो. हे बघा, आता प्रकरण फर्स्टमध्ये काय दिलेलं आहे बघा. प्रकरण पहिले, हे कलम आहे मित्रांनो. तुम्ही काय करा, तुमच्याकडे वही आणि पेन ठेवा. कलम 1 तुम्ही काय करा, आपले जेवढे लेक्चर आहे फक्त तेवढेच नोट्स काढा. 100% तुमचा फायदा होणार मित्रांनो. ॲक्ट 1 काय सांगते ते थोडक्यात आपण बघणार आहोत. हे बघा, ॲक्ट 1, त्याच्यानंतर 2 मध्ये खूप जास्त पॉईंट, हे सगळे 2 मध्ये येणार मित्रांनो. कलम 2 हे सगळं कलम 2चं आहे मित्रांनो. बघा किती मोठे. त्याच्यात सब पॉईंट काय मी थोडक्यात सांगणार आहे. फक्त तुम्हाला हे कशासाठी दाखवतोय तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे बघा, आपण आता कलम 1 काही नाही आहे, थोडक्यात आहे, ते थोडक्यात बघून घेऊ. एक मिनटं. हे बघा, कलम 1, संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे नाव. तर थोडक्यात बघा, अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम असे म्हणावे. जी एक कलम आहे त्याच्यावरून महाराष्ट्र महानगरपालिका असे नाव पडलेले. तर नाव, व्याप्ती किती ते सांगणार. तो या अधिनियमाने रचना केलेल्या किंवा रचना केल्यांचे मानण्यात येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रांचा लागू असते. जी महानगरपालिका क्षेत्र आहे मित्रांनो, त्याला बी कलम 1 येतं. त्याच्यानंतर नाव 1 येतं आणि प्रारंभ कधी झाला आहे ते आपण बघणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे जे ॲक्ट लागू झालेलं आहे 1949, पण त्याची डेट काय मित्रांनो, डेट इम्पॉर्टंट आहे. डेटसुद्धा एक्झाममध्ये विचारू शकतात मित्रांनो. तर डेट कधी स्टार्ट झालं मित्रांनो, 29 डिसेंबर 29 लिहून ठेवा मित्रांनो तुम्ही. 29 डिसेंबर 1949 रोजी हा ॲक्ट लागू झालेला मित्रांनो, जे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949चा आहे. हे बघा, प्रारंभ ते कशात येणार आहे, कलम 1 मध्ये. कलम 1 मध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यात आणखी एक पॉईंट सांगतो मित्रांनो. कलम 1 मध्ये काय येतं, बृहमुंबई सोडून
ज्या काही महानगरपालिका आहे सर्व महानगरपालिकेला हा ॲक्ट 1949 लागू होतो मित्रांनो. फक्त महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकेला वेगळा ॲक्ट आहे मित्रांनो. हा ॲक्ट त्याला नाही आहे 1949चा. त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायचं 1949 ज्या बी महानगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यांना ॲक्ट हा लागू होतो मित्रांनो. हे बघा महानगरपालिका. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचे नाव, व्याप्ती आणि प्रारंभ हे 3 विचारलं तर प्रारंभ कधी झाला 29 डिसेंबर 1950. महानगरपालिका नाव कोणत्या ॲक्टनुसार आणि कोणत्या कलमानुसार पडले? कलम 1. व्याप्ती कशी मित्रांनो? व्याप्ती कशी सांगितलेली इथं जे क्षेत्र येतं मित्रांनो सगळं ह्या कलमामध्ये येतं 1 नंबरमध्ये. तर तुम्ही फक्त 1 मध्ये एवढं लक्षात ठेवायचे महानगरपालिका नाव कशावर पडलं आहे? कलम 1. याच्यात जास्त लक्ष ठेवायची गरज नाही आहे. 1 आलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर बघा थोडक्यात आणखी सांगतो मित्रांनो. नगरपालिका शासन अधिक चांगले हो या हेतूने हे ॲक्ट तयार करण्यात आलेले मित्रांनो 1949चे. महानगर स्थापन करण्यासाठी हे ॲक्ट तयार करण्यात आलेले. हे बघा 2 नंबर कलम आपण बघणार आहोत. 2 नंबर कलममध्ये काय दिलेलं आहे? व्याख्या दिलेलं आहे. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. आता सर्व काही याचं डेफिनेशन दिलेलं आहे मित्रांनो. आणि हा 2 नंबरचे जे आहे मित्रांनो कलम लक्षात ठेवायचे. प्रकरण 1 कलम 2 कशासाठी आहे? व्याख्यासाठी. हा एक तुम्ही लिहून ठेवा मित्रांनो. असं लिहून ठेवा. प्रकरण 1 मध्ये कलम 2 कशासाठी? व्याख्या तुम्हाला विचारू जाऊ शकतं मित्रांनो. व्याख्यासाठी कोणती कलम लागू होते? तर कलम 2. याच्यात सब कलम येतं मित्रांनो खाली, आपण ते बघणार आहोत. आपण जास्त डीपमध्ये जाणार नाही आहे. फक्त वरच्यावर तुम्हाला मी व्याख्या काय आहे थोडक्यात बघा इथं दिलेले खाली. बेकरी किंवा भटरखाना नागरिकांना फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये जर आलं भटरखाना हे कोणत्या कलमानुसार आणि कोणत्या सब पॉईंटनुसार तेच देतील. कलम 2 त्याच्यानंतर कलम 2 आणि ऑप्शन असं देतील. त्याच्यात हे आहे का? त्याच्यानंतर 2, 6 हे आहे का? तर हे बघा 2, 3 आणि हे असं लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. बघा कलम 2 व्याख्या दिलेली आहे सर्वांची. तर त्याच्यानंतर कलम 2 मध्ये हे सब पॉईंट आता आपण 1, 2 याला देणार आहे. फक्त लक्षात ठेवा तुम्ही व्याख्या लिहा. त्याच्यानंतर पुढे सब पॉईंट देत चला, नोट्स काढत चला. परिशिष्ट म्हणजे अधिनियमात जोडलेले परिशिष्ट आलं लक्षात ठेवा व्याख्यामध्येच आलेले आहे. त्याच्यानंतर 2 ओघळण्यात आलेले मित्रांनो ते खाली आहे. मी तुम्हाला दाखवतो. 2 हे लक्षात ठेवा. हे काही व्याख्या नाही पण याचे सब पॉईंट 2 मान्य सहकारी बँक म्हणजे मुंबई सहकारी संस्था अधिनियम 1925. तर मान्य सहकारी बँक होती मित्रांनो मुंबई सहकारी संस्था अधिनियम 1925 नुसार. आता ती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार नोंदलेली किंवा नोंदण्यात आली आहे असे मानण्यात येणारी जी सहकारी बँक राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे मान्य करीत ती सहकारी बँक. फक्त सहकारी बँक लक्षात ठेवा. 2 जास्त वेळ घालू नका मित्रांनो कारण आपल्याजवळ टाईम कमी आहे. त्याच्यानंतर 2 मध्ये काय तर क्षेत्र हे डेफिनेशन आहे. क्षेत्रसभेच्या संदर्भात क्षेत्र म्हणजे कलम 29 आपण पुढे बघणारच आहोत. निर्धारित केलेले क्षेत्र. त्याच्यानंतर 2 क्षेत्रसभा. त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघ. तर थोडक्यात आपण क्षेत्रसभा म्हणजे क्षेत्रातील सर्व मतदान केंद्राशी संबंधित मतदार याद्यामध्ये नोंदणी केलेल्या सर्व. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त काय करायचं आता नोट्स तयार करायचे आहे मित्रांनो. तर 2 1 2 2 असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्याच्यानंतर बघा विधानसभा मतदार यादी म्हणजे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या तरतुदीनुसार कोणत्याही विधानसभा मतदारसंघासाठी तयार केलेली मतदार यादी विधानसभा. तर त्याची ही डेफिनेशन आहे विधानसभा मतदार यादीची. तर हे थोडक्यात तुम्ही काय करायचे 2-3 थोडेसे लिहून ठेवा मित्रांनो. खाली जाऊ आपण. हे बघा त्याच्यानंतर कलम 2 मध्ये 3 नंबरचा सब पॉईंट आहे मित्रांनो. असं लक्षात ठेवा. कलम 3 नाही बरं का. फक्त कलम 2 मध्ये व्याख्या सगळ्याची. आता बेकरी किंवा भटरखाना त्याचा बेकरी सगळ्यांनाच माहिती आहे. तिथं केक वगैरे काय भेटतं ते आपण बेकरी म्हणतो. हे तर लक्षात येईल कारण ते 2-3 पॉईंटवरचे तुम्ही नोट करून घ्या. याची शॉर्ट ट्रिक्स आपण बनवणार आहे. तुम्ही लिहत चाला. हे बघा बेकरी किंवा भटरखाना त्याची व्याख्या काय म्हणजे ज्या जागेत विक्रीसाठी किंवा नफ्यासाठी पाव, बिस्किटे किंवा मिठाई कोणत्या प्रकारे भाजली किंवा शिजवली किंवा तयार केलेली अशी कोणतीही जागा त्याला आपण बेकरी किंवा भटरखाना म्हणतो. याची व्याख्या दिलेली आहे. याची तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. जास्त काही आपल्याला बेकरी माहीत नाही. फक्त तुम्ही कलम 2 मध्ये 3 नंबरचा पॉईंट बेकरी भटरखाना एवढं लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर 3
आता बघा 3 नागरिकांचा मागासवर्ग, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे राज्य शासनाने इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणून वेळोवेळी घोषित केलेले असे वर्ग किंवा अशा वर्गाचे भाग, त्यातील गट. आता वेळोवेळी काय करतो आपण, नागरिकांनी मागासवर्ग, विमुक्त जातींचं वेगळं आहे, भटक्या जातींचं वेगळं आहे, असे गट तयार केलेले, वर्ग तयार केलेले, त्यालाच आपण काय म्हणतो, व्याख्या दिलेली आहे. 3 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 4, हे बघा सब पॉईंट 4, अर्थसंकल्पीय अनुदान. ही याची व्याख्या काय थोडक्यात बघू आपण. अर्थसंकल्पीय अनुदान म्हणजे नियमांनी विहित केलेल्या व महानगरपालिकेने स्वीकारलेल्या प्रधान शीर्षाखाली अर्थसंकल्पात अंदाजात खर्चाच्या बाजूस नमूद केलेली एकूण रक्कम. तर हे अर्थसंकल्प अनुदान असतो, तर ते एकूण रक्कम, आणि त्यात हा अधिनियमात नियम यांच्या तरतुदीनुसार अन्य शीर्षातून किंवा शीर्षात बदली केल्यामुळे ज्या कोणत्याही रकमेने अशी अर्थसंकल्पीय अनुदानाची रक्कम वाढेल किंवा कमी होईल. तर मला तरी काय वाटतं मित्रांनो, हे सगळ्यांना माहीतच आहे. तुम्ही काय करा, नोट्स काढत चला. फक्त तुम्हाला काय करायचं, हे सब पॉईंट घ्या. आता नागरिकांनी मागासवर्ग, अर्थसंकल्प, अनुदान, त्याच्यानंतर सब पॉईंट घ्या. 5 नंबरचं काय दिलेलं आहे, इमारत. तर मी वाचून दाखवतोय फक्त, तुम्ही फक्त नोट्समध्ये काय करा, 4 नंबरचा सब पॉईंट टाका, फक्त अर्थसंकल्पीय अनुदान घ्या. 5 नंबरचा इमारत. आपल्याला माहीतच आहे इमारत कशाला म्हणतात. हे बघा, राहण्याचे घर म्हणून किंवा अन्य प्रकारे उपयोग करण्यात येत असलेल्या कोणतेही घर, त्याला आपण इमारत म्हणतो. उपग्रह, तबेला, छपरी, झोपडी, अन्य परिशिष्ट जागा किंवा संरचना यांचा समावेश होतो. मग ती चिरेबंदी असो किंवा विटा, लाकूड, चिखल, म्हणजे आपण म्हणतो ना मातीत बांधलेली किंवा लाकडात बांधलेली किंवा कोणत्याही प्रकारात आपण तिथं राहतो, त्याला आपण इमारत म्हणतो. कोणतेही अन्य सामान किंवा बांधलेली असो. तसेच या संज्ञेस कायम बसवले चबुतरे, जोरे, दारांच्या पायऱ्या, हे सगळं याच्यात कुंपण, म्हणजे कसे घर असले तर आपण त्याला इमारत म्हणतो. तुम्ही 5 नंबर द्या. 2 नंबर कलममध्ये 5 नंबरचा पॉईंट काय, इमारत. तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायचे मित्रांनो. काय करायचं आहे, मी दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल. 1 मिनिट. खाली दाखवतो थोडक्यात लिहून लास्टला. नोट्स कशा काढायच्या मित्रांनो. कलम 1 मध्ये काय येतं आपल्याला तर माहीत आहे, नाव, महानगरपालिकेचे नाव तुम्हाला लिहायचं असं नोट्स, शॉर्ट नोट्स काढायचे आहे, तर तुमचं स्टडी होणार आहे. नाव, व्याप्ती आणि त्याचा प्रारंभ कधी झाला आहे. मी सांगितलं 29 डिसेंबर 1949. ते एकदम पाठच करून ठेवा. त्याच्यानंतर 2 नंबरचं काय, व्याख्या. व्याख्यामध्ये सब पॉईंट येतं मित्रांनो. व्याख्यामध्ये सब पॉईंट येतं. तुम्हाला ड्रॉइंग स्केच तयार करायचं आहे मित्रांनो. एक्झाम्पल इथं व्याख्या लिहिली आपण. व्याख्याचं तुम्हाला काय करायचं आहे, आता 1 नंबर देऊन इथं काय करायचं आहे, सब पॉईंट काय, परिशिष्ट. 1 नंबरला परिशिष्ट असं 2 नंबर. त्याच्यानंतर 2 नंबरमध्ये काय, तेवढंच लक्षात ठेवा मित्रांनो. मान्य सहकारी बँक. 3 नंबर द्यायचं व्याख्यामध्ये सब पॉईंट. 3 नंबरला काय दिलेलं आहे, त्याच्यातच 2 परत याच्यात 2 द्यायचं आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे, क्षेत्रसभा. त्याच्यानंतर आपण 3 नंबर बघू लास्टला खाली. 3 नंबरमध्ये काय दिलं आहे, बेकरी भटरखाना. लक्षात ठेवायचं आहे बेकरी. तर 2 मध्ये 3चा सब पॉईंट काय, बेकरी. असं नोट्स काढा मित्रांनो. मी याच्यात लिहिता येत नाही व्यवस्थित, त्यासाठी हे 4 नंबर. 2 मध्येच हे 4 नंबर काय आहे, अर्थसंकल्पनीय अनुदान. काहीतरी तुम्ही एक ट्रिक्स बनवा, त्याच्यानुसार लक्षात ठेवा. अर्थसंकल्पनीय अनुदान. त्याच्यानंतर सब पॉईंट 5वा काय, इमारत. तर हे कशात येतं आहे, 2 कलममध्ये येतं आहे आणि याच्यात येते. तुम्ही असे नोट्स काढत चला, जेणेकरून तुम्हाला नंतर काय करायचं, एवढंच नोट्स वाचायचं आहे. पूर्ण काही लक्षात ठेवायचं नाही आहे. एवढं लक्षात सुद्धा राहू शकत नाही. हे व्याख्या दिलेले फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. आणि मेन आपलं 3 पासून एवढं मोठं दिलेलं नाही मित्रांनो. 3 नंबर कलम मग थोडक्यात आहे. 4 नंबर पण असे, पण याच्यात जास्त सब पॉईंट दिलेले, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार मित्रांनो. हे बघा. त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉईंट झाला इमारत. 5 मध्ये धंदा या संज्ञेत पुढील गोष्टी समावेश होतो. आता धंदा तर सगळ्याला माहिती आहे, व्यापार वगैरे. आपल्याला धंदा फक्त काय करायचं आहे, 5 लक्षात ठेवायचे. धंदा. तर धंद्यात काय तर आपण सगळ्यांना तरी एवढं तरी नॉलेज आहे धंदा म्हणजे काय, तरी आपण एकदा वाचून बघू. कोणताही व्यापार, वाणिज्य, व्यवसाय, उपभोग किंवा वस्तू निर्मिती. व्यापार, वाणिज्य, व्यवसाय हे सगळं वस्तू निर्मिती तिथं होतं. धंदा सगळीकडे होतो. तर आपण एवढं काही वाचत बसणार नाही मित्रांनो. तर बघा,
त्याच्यानंतर ब मध्ये काय दिलेलं आहे, धंदा, धंद्यात अ, ब आणि क असे पॉईंट दिलेले. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, धंदा विचारलं का 5 अ हे लक्षात ठेवा मित्रांनो. व्याख्यामध्ये 5 अ एवढं धंद्यात आपल्याला माहीतच आहे, वस्तू निर्मिती होती. जास्त असं वाचत गेलो तर खूप जास्त वेळ लागणार आहे. वाणिज्य, तर तुम्ही हे बघा स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलंच तर. त्याच्यानंतर बघा त्याच्यात ड पण दिलेलं आहे, व्यापार वाणिज्य व्यवसाय. तर याच्यात हे नफा तोटा आपल्याला माहिती आहे. व्यापार, चहाचा सुद्धा एक व्यवसाय आहे मित्रांनो, तो त्याला पण आपण व्यापार म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा स्पष्टीकरण काय दिलेले, या खंडाच्या प्रयोजनार्थ मनुष्य निर्मिती वने उभारणे किंवा बीज रोपे अथवा रोप वाढवणे ही कामे धंदा असल्याचे मानण्यात येईल. तर बघा आपण म्हणतो नर्सरी, नर्सरीसुद्धा एक धंदा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सब पॉईंट काय, उपविधी म्हणजे एक 448 केलेले उपविधी. तर तुम्ही असे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर बघा 7 नंबर मलकुंडी. मलकुंडी बघा या संज्ञेत इमारतीतील घाण गोळा करण्यासाठी किंवा तिची विल्हेवाट लावण्यासाठी असलेल्या अवसाधन टाकींचा किंवा अन्य टाकीचा समावेश होतो. मलकुंडी आपण काय करतो, ड्रेनेज लाईननं जे जातो ते एका ठिकाणी गोळा केलं जातो मित्रांनो, मलकुंडी त्याला म्हणतो. किंवा आपण घरी टॉयलेट बाथरूम बांधतो त्याच्यासाठी एक गड्डा खोदतो, त्याला आपण मलकुंडी म्हणू शकतो मित्रांनो. तर 7 नंबर 7 अ मध्ये काय दिलेलं आहे, क्षेत्रसभेचा कार्याध्यक्ष म्हणजे संबंधित निवडणूक प्रभागाचा पालिका सदस्य. एक क्षेत्र सभेचा कार्याध्यक्ष बनून त्याला आपण काय म्हणतो, पालिका सदस्य मित्रांनो. त्याच्यानंतर 8 नंबर बघा शहर. शहरची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या काय आपण थोडक्यात इम्पॉर्टंटली वाचून घेऊ. शहर म्हणजे भारताच्या संविधानाचा अनुच्छेद 243 खंड 2 अन्वय किंवा अधिनियमाचे कलम 3 हे कलम दिलेले. तुम्ही एवढं लक्षात ठेवू नका, फक्त काय करा सब पॉईंट 8 शहर. त्याच्यानंतर 9 आयुक्त, हे लक्षात ठेवा. हे आयुक्त वगैरे आपल्याला महानगरपालिका हे सगळं पुढं कलमच दिलेलं आहे. याची कलम काय आपण बघणार, फक्त इथं व्याख्या दिलेली आहे, तुम्ही लक्षात ठेवा. 9 मध्ये आयुक्त दिलेले. आयुक्त काय करतो, कलम 36 बघायचं आपल्याला. तिथं सगळी आयुक्ताची माहिती दिलेली आहे तुम्हाला, तिथं ते भेटणारच आहे मित्रांनो. नेमलेल्या शहराचा नगरपालिका आयुक्त 1, त्यामध्ये कलम 39 अन्वये नेमलेल्या हंगामी आयुक्ताचा समावेश होतो. आयुक्ताचा नगरपालिकेमध्ये एक समावेश होतो. त्याच्यानंतर महानगरपालिका म्हणजे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिक मोठ्या नागरी क्षेत्रासाठी रचना केलेला किंवा रचना केलेली असल्याचे मानण्यात येणारी महानगरपालिका. एक मोठ्या नागरी क्षेत्रासाठी आपण महानगरपालिका तयार करतो, तेच याच्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर पालिका सदस्य सब पॉईंट 11 म्हणजे महानगरपालिकेचा सदस्य म्हणून रितसर निवडून आलेली व्यक्ती आणि त्यामध्ये त्याला, तर आपण काय करतो, पालिका सदस्य निवडून देतो. तर ते बघा इथं दिलेले 1 पॉईंट आणि 2 पॉईंट काय आपण ते बघणार आहोत. 1-2 महानगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या समित्यांच्या कोणत्याही सभेमध्ये मत देण्याचा आणि महानगरपालिकेचा महापौर म्हणून किंवा महानगरपालिका कोणत्याही समितीचे सभापती म्हणून निवडून येण्याचा हक्क असणार नाही. हे बघा, यांना पालिका सदस्यांना महानगरपालिका महापौर म्हणून किंवा महानगरपालिका कोणत्याही समितीचे सभापती म्हणून निवडून येण्याचा हक्क असणार नाही आहे. जे पालिका सदस्य निवडून येतील यांना हा हक्क असणार नाही आहे. नामनिर्देशित पालिका सदस्यांचा समावेश होतो. तर नामनिर्देशित काय आहे ते आपण थोडक्यात पुढं बघणारच आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर सब पॉईंट काय, घनफळ. घनफळची संज्ञा इथं दिलेली, स्क्रीनशॉट मारा. त्याच्यानंतर 13 पॉईंट नंबर काय बघा, दूधशाळा. त्याच्यात काय दिले, दुधापासून ज्या ज्या वस्तू बनतात, दूध पुरवण्यात येते किंवा जेथे विक्रीच्या प्रयोजनासाठी दूध ठेवण्यात येते. विक्रीसाठी दुधापासून लोणी, तूप, चीज, दही किंवा दुधाची भुकटी हे सगळं तयार होतं. दुधापासून जे होतं त्याला आपण म्हणतो दूधशाळा. आपण काय करतो, दुधापासून जे मिठाईसुद्धा तयार होते ते इथूनच होते मित्रांनो. त्याच्यानंतर 14 सब पॉईंट बघणार आहोत. हे बघा, दूध व्यवसायी. या संज्ञेत जिथे दूध मनुष्याने विकण्याकरिता देऊ केले असेल किंवा देण्याचा उद्देश असेल, गाय, म्हैस, शेळी, गाढवी किंवा अन्य जनावरे पाळणारा आणि कोणताही दूध पुरवणारा. तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स लिहून ठेवा मित्रांनो, फक्त दूध व्यवसायी. त्याच्यानंतर दूध शाळा उत्पादन. त्याच्यानंतर घातक रोग. हे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे लिहत चाला मित्रांनो. तर बघा, दूध शाळा उत्पादन, दूध, लोणी, तूप हे सगळं तेच कॉमन आहे मित्रांनो. हे सगळं व्याख्या आहे फक्त. आपण मेन पुढं 3 नंबरची कलम, 4 नंबर, 5 नंबर हे सगळं बघणारच आहोत मित्रांनो. हे बघा, घातक रोग. त्याच्यानंतर व्यापारी. व्यापारीमध्ये काय काय ते स्क्रीनशॉट मारून वाचून घ्या मित्रांनो. मी तर म्हणतो तुम्ही सब पॉईंट लिहत चाला फक्त.
त्याच्यातून तुमचं फक्त जास्त टाईम जाणार नाही वाया, कारण एवढं तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर होणार नाही. एकदा हमखास वाचा, पण नंतर तुम्ही सब पॉईंट लिहत चाला मित्रांनो. इथं बघा जे इम्पॉर्टंट ते आपण बघणार आहोत मित्रांनो. इथं काय दिलेलं, 1 मिनिट वर घेतो. व्यापारीमध्ये काय काय दिलेलं. व्यापारी म्हणजे स्वतःच्या धंद्याच्या प्रयोजनासाठी किंवा स्वतःच्या धंद्याच्या संबंधात किंवा अनुषंगाने शहरात कोणत्याही मालाची कमिशन, पारिश्रमिक यावर किंवा अन्यथा आयात, खरेदी किंवा विक्री करते अशा कोणत्याही व्यक्ती आणि त्यात पुढील व्यक्तींचा समावेश होतो. तर त्या कशा कशात व्यापारीत होतो आपण बघणार आहोत. जो शहरामध्ये कोणत्याही प्रकर्त्याचा किंवा प्रकर्त्यांच्या मग त्यांची माहिती उघड केलेली. आता आपल्याला माहिती व्यापारी. त्याच्यानंतर बघा काय काय दिलेले त्याच्यानंतर स्पष्टीकरण दिलेले. तुम्ही स्क्रीनशॉट मारून वाचून घ्या मित्रांनो. तो फक्त मी सब पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. इथं काय दिलेले 5 हे बघा 5 खंड 5 मध्ये काय काय दिलेले बघा. इथं मध्ये किंवा अधिनियमांच्या अन्य कोणत्याही तरतुदी काही अंतर्भूत. तर मी तर म्हणतो इथं तुम्ही स्क्रीनशॉट मारा. तर आपण मेन बघणार आहोत. 16 नंबर 17 नंबर बघा. 17 16 पद निर्देशित अधिकारी. त्याच्यानंतर 17 नाली. त्याच्यानंतर 18 खाद्यगृह. हे तुम्ही सब पॉईंट लिहून घ्या फक्त. अत्यावश्यक सेवा कारखाना. त्याच्यानंतर घाण. त्याच्यानंतर वित्त आयोग 21 त्याच्यानंतर 22 अन्नमध्ये काय काय येतं ते तुम्ही थोडक्यात बघून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर 23 नंबरचं काय दिले, नमुना म्हणजे नियमा जोडलेला नमुना. त्याच्यानंतर ढाचेदार इमारत. 24 25 काय येतं माल. 26 काय येतं बघा 25 माल. 26 घराची नाली घराच्या साईडची नाली. त्याच्यानंतर घराची गल्ली 27 वन. त्याच्यानंतर झोपडी. हे तुम्हाला परीक्षात 100% याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन असणार आहे मित्रांनो व्याख्यावरती. आणि सब पॉईंट झोपडी कशात येते तर तुम्हाला द्यायचं आहे कलम 2:28 मध्ये झोपडी ती असे क्वेश्चन येणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 28 आयात करणारा. त्याच्यानंतर न्यायाधीश 29. त्याच्यानंतर 30 जमीन. हे व्याख्या स्क्रीनशॉट मारून वाचत चाला मित्रांनो. आपल्याजवळ एवढं जास्त टाईम नाही आहे. अधिक मोठे नागरी क्षेत्र 30 त्याच्यानंतर 31 लायसनदार नळ कारागीर. लायसन्स सर्वेक्षण. लायसन्सदार वास्तुशास्त्रज्ञ. त्याच्यानंतर लायसन्सदार अभियंता. लायसन्सदार संरचना संकल्प चित्रकार. लायसन्स बांधकाम लिपिक. हे बघा. त्याच्यानंतर 32 निवासगृह. 33 बाजार. तर आपल्याला याची व्याख्या माहीतच आहे. त्याच्यानंतर चिरेबंदी इमारत. 34 नगरपालिकेची नाली. त्याच्यानंतर नगरपालिका बाजार. हे सगळं दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 37 तर नगरपालिका कारखाना. नगरपालिका कर. नगरपालिका जलव्यवस्थापन केंद्र. 39 उपद्रव्य. 40 हे बघा. त्याच्यानंतर भोगवटादार काय बघू. या संज्ञेत पुढील ज्या जमिनीवर किंवा इमारतीच्या संबंधात भाडे दिले जाते किंवा देण्याजोगी असते अशा जमिनीचे किंवा इमारतीचे भाडे किंवा भाड्यांचा कोणताही भाग किंवा कोणतीही व्यक्ती मालकास त्यावेळी देत असेल किंवा देण्यास पात्र असेल अशी व्यक्ती त्याला काय म्हणतो भोगवटादार. त्याच्यानंतर बघा आपल्या जमिनीवर किंवा इमारतीच्या राहणारा किंवा अन्यथा तिचा वापर करणारा मालक. भाडे माफ असलेला भाडेकरी. हे पॉईंट स्क्रीनशॉट मारून वाचून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर जकात 42. त्याच्यानंतर 43 दुर्गंधीयुक्त पदार्थ. 44 सरकारी वर्ष. त्याच्यानंतर मालक आपण ज्या जागेचे कोणी भाड्यानं देतो तो मालक असतो मित्रांनो. त्याच्यानंतर बघा 46 जागा. ज्याची जागा असेल तो त्याच्यानंतर 46 विहित. त्याच्यानंतर 47 खाजगी रस्ता. त्याच्यानंतर 48 संडास. त्याच्यानंतर 49 मालमत्ता कर. त्याच्यानंतर 50 सार्वजनिक जागा. हे सब पॉईंट तुम्ही लिहून घ्या फक्त मित्रांनो. त्याच्यानंतर सरकारी कर्ज रोखे 51. त्याच्यात काय काय तर स्क्रीनशॉट मारा मित्रांनो. त्याच्यानंतर सार्वजनिक रस्ता 52. त्याच्यानंतर 53 जबर भाडे. त्याच्यानंतर करयोग्य मूल्य. नोंदणीकृत व्यापारी विनिमय. हे सगळं तुम्ही सब पॉईंट लिहून घ्या. 57 कचरा. किती पॉईंट आहे 57 पॉईंट आहे मित्रांनो. कशात कलम 2 मध्ये सब पॉईंट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे सगळे नोट्स लिहून ठेवायचे मित्रांनो. 57 त्याच्यानंतर आहे का पुढे आपण बघणार आहोत.
आहे, आणखी 57च्या पुढे सुद्धा आहे मित्रांनो. 58, 59 भरपूर आहे, पण आज आपण एवढंच घेतलेलं आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. कारण आता इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, याच्यात खूप जास्त पॉईंट दिलेले, तुम्ही सुद्धा बोर होणार आहे. कारण तुम्हाला वाटतच नाही काय सब पॉईंट सगळे. फक्त तुम्हाला काय करायचं, सब पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचे मित्रांनो. कारण सगळं वाचत बसायला आपल्याजवळ टाईम नाही. कारण आपण कलम 3 कलम 4 याच्यात थोडं दिलेलं आहे. छोट्या ॲक्ट आहे मित्रांनो. याच्यात काय व्याख्यामध्ये सगळ्यांची व्याख्या दिलेली. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याच्यात मी क्वेश्चन तयार करणार आहे, तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे मित्रांनो. हे बघा 30 नंबरचं इथं दिलेलं आहे बघा, जमीन. तर तुम्हाला एक्झाममध्ये येईल मित्रांनो, जमीन ही व्याख्यामध्ये कोणते सब पॉईंट आहे किंवा कोणते पॉईंट आहे. तर ऑप्शन देईल 2, कलम 2 मध्ये 30, 2 मध्ये 31, 2 मध्ये 32, असं लक्षात ठेवायचं तुम्हाला 30. तर याचे सिक्वेन्स वाईज तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यावर 1 ते 2 प्रश्न 100% विचारले जाईल मित्रांनो. तर आपण आज किती पॉईंट घेतलेले, 40, 45, लास्टला बघू 57 पॉईंट. आणखी पुढं 2 कलम आपलं पूर्ण झालेलं नाही मित्रांनो, आता अर्धच झालेलं आहे. आणखी 2 घेणार आहोत, त्याच्यानंतर 3 नंबर घेणार आहोत, त्याच्या नंबर 4, म्हणजे असं सिक्वेन्स वाईज आपण घेणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. जेणेकरून जे नवीन आता अपडेट येईल आणि पुढचं मी तुम्हाला 3 प्रश्न व्यवस्थित पूर्ण एकदम A to Z सांगणार आहे मित्रांनो. कारण याच्यात वेळ घालवला तर आपल्याला पुढचा व्हिडिओ बनवायला टाईम भेटणार नाही. तर चालेल, थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.